हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल जवळपास सगळ्याच जिल्ह्यांचे महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीची लेखी परीक्षा ही लागलेली आहे 7 तारीखला. काही जिल्ह्यांची अजून लागायची आहे, ती लवकरच लागेल. त्या दृष्टिकोनातून परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला माहीत असेल करंट अफेअर्स हे किती महत्त्वाचं आहे. त्याला आपण चालू घडामोडी असं म्हणतो आणि चालू घडामोडीवर सगळ्याच जिल्ह्यामध्ये प्रश्न असतो आणि खूप प्रश्न असतात. ठीक आहे. चालू घडामोडीमधली अत्यंत लेटेस्ट बातमी ती म्हणजे तुम्हाला माहिती असेल T20 वर्ल्ड कप. ओके, त्यामुळे याच्यावर तुम्हाला 100% प्रश्न येऊच शकतो, लक्षात ठेवा. तुम्हाला संपूर्ण आणि परिपूर्ण माहिती तुम्हाला डिटेल्समध्ये तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. चला तर आपण सुरुवात करूया. T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 बद्दल आपण बघणार आहोत. पहिल्यांदा आपण काही बेसिक गोष्टी बघूया. T20 वर्ल्ड कपची सुरुवात म्हणजे पहिला वर्ल्ड कप केव्हा झाला सांगा? 2007 साली झाला. हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. आता जी सध्याची 2024ला जो वर्ल्ड कप झाला ती कितवी सांगा? 9वी आवृत्ती आहे. प्रथम विजेता म्हणजे 2007ला जी पहिला जो वर्ल्ड कप झाला ते पहिल्यांदा भारताने वर्ल्ड कप जिंकला होता आणि त्यावेळी भारताचा कप्तान हा महेंद्रसिंग धोनी होता. याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आयोजक कोण आहे सांगा? T20 वर्ल्ड कप जो घेतला होता त्याचा आयोजक कोण असतं सांगा? ICC म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद याचं आयोजन करते. यावर्षी जो आता 2024चा जो काय क्रिकेट वर्ल्ड कप झाला त्या वर्ल्ड कपचं आयोजन कोणत्या देशामध्ये केलं गेलं होतं सांगा? अमेरिका आणि वेस्ट इंडिज. काही सामने अमेरिकेमध्ये झाले, नंतर सामने वेस्ट इंडिजमध्ये झाले. त्यामुळे अमेरिका आणि वेस्ट इंडिज हे लक्षात असू दे. 2024 T20 क्रिकेट वर्ल्ड कपचं ब्रँड ॲम्बॅसेडर कोण होते? तर युवराज सिंग, उसेन बोल्ट, ख्रिस गेल आणि शाहिद आफ्रिदी हे 4 जण लक्षात ठेवायचं. ही नावं लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. युवराज सिंग, उसेन बोल्ट, ख्रिस गेल आणि शाहिद आफ्रिदी. ओके, हे 4 जण ब्रँड ॲम्बॅसेडर होते. अंतिम सामना कुठे झाला सांगा? बार्बाडोस या ठिकाणी झाला आहे. अंतिम सामना हे बार्बाडोस या ठिकाणी झाला आहे. ओके, अंतिम सामना हा कोणाकोणामध्ये झाला सांगा? भारत आणि दक्षिण आफ्रिका. हे भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोघांच्यामध्ये अंतिम सामना झाला, लक्षात ठेवायचं. आणि अंतिम सामन्यामध्ये विजयी कोण झाले सांगा? भारत विजयी झाला आहे. ओके, अंतिम सामना म्हणजे आपण त्याला फायनल मॅच असं म्हणतो. फायनल मॅच ही भारत आणि दक्षिण आफ्रिका या 2 देशांमध्ये झाली आणि त्याला फायनल मॅचमध्ये विजयी कोणाचा झाला सांगा? भारत विजयी झाला आहे. भारताचा कप्तान कोण होता सांगा? त्यावेळी रोहित शर्मा. ओके, भारताचा कप्तान रोहित शर्मा होता. सध्या लक्षात ठेवायचं एक गोष्ट लक्षात ठेवा याच्याविषयी रिलेटेड. रोहित शर्मा नेक्स्ट विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तिघांनी लक्षात ठेवायचं T20मधून लक्षात ठेवायचं निवृत्ती घेतलेली आहे. ही पण माहिती तुम्हाला असली पाहिजे, लक्षात ठेवायचं. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जाडेजा या 3 भारतीय खेळाडूंनी जे या 2024च्या वर्ल्ड कपमध्ये होते खेळले, लक्षात ठेवायचं. या तिघांनी पण लक्षात ठेवा T20 वर्ल्ड कपमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, लक्षात ठेवा. दक्षिण आफ्रिका फायनलमध्ये भारतासोबत हरला आहे. ओके, त्यामुळे त्यांना आपण उपविजेता असं म्हणणार. दक्षिण आफ्रिकेचं कप्तान कोण होतं सांगा? ॲडन मार्क्स हा दक्षिण आफ्रिकेचा कप्तान होता. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्यानंतर भारतीय T20 संघाचा सध्या मुख्य प्रशिक्षक कोण होता सांगा? राहुल द्रविड. ओके, राहुल द्रविड हा प्रशिक्षक होता. संपूर्ण या मॅचमध्ये म्हणजे आता जी फायनल मॅच झाली त्या फायनल मॅचमध्ये सामनावीरचा पुरस्कार त्याला आपण प्लेअर ऑफ द मॅच असं म्हटलं, लक्षात ठेवायचं. ओके, प्लेअर ऑफ द मॅच लक्षात ठेवा कोण आहे सांगा? विराट कोहली. त्याला आपण सामनावीर असं देखील म्हणतो. ओके, आणि प्लेअर ऑफ द सिरीज म्हणजे संपूर्ण T20 वर्ल्ड कपमध्ये जेवढे काही सामने झाले त्या सगळ्या सामन्यामध्ये लक्षात ठेवायचं त्याला आपण मालिकावीर असं म्हणतो. मालिकावीर कोण आहे सांगा? जसप्रीत बुमराह. ओके, बुमराह हा मालिकावीर आहे. त्यानंतर सर्वाधिक धावा कोणी केला सांगा संपूर्ण T20 वर्ल्ड कपमध्ये? अफगाणिस्तानचा प्लेअर आहे रहमानुल्लाह गुरबाज. ओके, रहमानुल्लाह गुरबाज याने सर्वाधिक धावा केल्यात.
सर्वाधिक विकेट कोणी घेतले? सर्वाधिक विकेटमध्ये इथे मी तुम्हाला फजल हक फारुकी एक नाव दिलेलं आहे, अफगाणिस्तानचा, याने 17 विकेट घेतले, लक्षात ठेवा. आणि याच्यासोबतच अर्शदीप सिंग भारताचा, कोण सांगा? अर्शदीप सिंग, हे पण लक्षात ठेवा, याने पण 17 विकेट घेतले, लक्षात ठेवा. हे तुम्हाला माहिती असले पाहिजे. अर्शदीप सिंगने पण किती सांगा? 17 विकेट घेतलेले आहे. ओके, त्यामुळे सर्वाधिक विकेट घेणारा हा पण बॉलर येऊ शकतो, हा भारतीय आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारू शकतो. ओके, त्यामुळे अर्शदीप सिंग हे नाव लक्षात ठेवा, याने पण 17 विकेट घेतले. दोघांनी पण समान विकेट घेतलेत, अर्शदीप सिंग आणि फजल हक फारुकी. ठीक आहे. त्यानंतर बघा 2007 पासून जर बघितलं तर एकूण 9 आवृत्ती झाल्यात, लक्षात ठेवा. वर्ल्ड कपच्या 9 आवृत्तीमध्ये भारत किती वेळा जिंकला आहे सांगा? भारताने 2 वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे, T20 वर्ल्ड कप. इंग्लंडने पण 2 वेळा जिंकला आहे, वेस्ट इंडिज 2 वेळा. हे 3 देश, भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज, या तिघांनी 2-2 वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. पाकिस्तानने 1 वेळा, ऑस्ट्रेलिया 1 वेळा आणि श्रीलंका 1 वेळा, हे 3 संघ 1-1 वेळा जिंकले. हे लक्षात असू देत. याच्यावर प्रश्न शक्यता कमी आहे येण्याची. याच्या पुढचे जे पॉईंट्स आहेत ते अत्यंत महत्त्वाचे, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची स्थापना, BCCIची स्थापना केव्हा झाली सांगा? 1928 साली झाली. BCCI हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर रॉजर बिन्नी. याच्यावर प्रश्न तुम्हाला 100% येऊ शकतो. इम्पॉर्टंट भाग आहेत, लक्षात ठेवा. हे 2 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत? रॉजर बिन्नी. ठीक आहे. आणि भारतीय क्रिकेट मंडळाची स्थापना केव्हा झाली सांगा? 1928. त्यानंतर BCCIचे सचिव दिलेत बघा, जय शहा. ओके, BCCIचे CEO आहेत हेमांग अमीन. आणि BCCIचे मुख्यालय, लक्षात ठेवा, हे बघा, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्यालय कुठे आहे सांगा? मुंबई येथे आहे. ठीक आहे. एवढे पॉईंट्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे काळजीपूर्वक याचा अभ्यास करा आणि सर्वांना एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक.